अरे मी तुला लाईक करते ना पण. अरे पण तू लाईक कसं काय करते? मी तुला फॉलो पण नाही मला करत. आवडतोस काय म्हणून. तू जर कुठे गोरी आहे. अरे मी गोरी आहे म्हणतो. नमस्कार मंडळी. तर माझा लुक कसा वाटतोय बघा हा, कारण की गावाकडचा सिरीज आहे आमची, गावाकडचा लुक दाखवायचा आहे. तर मला आज असा लुक करायला लावलाय आणि आज एक रोमॅन्टिक सीन आहे हिरो बरोबर ती, की त्याच्या मी ड्रीममध्ये येते की बाबा मी त्याला प्रपोज करते, कारण की सई कधीच कोणाला प्रपोज करत नाही किंवा सईला कोणी आवडत नाही. पण आज त्याच्या ड्रीममध्ये असं आलं की सई स्वतःहून त्याला प्रपोज करायला आली. तर बघू काय काय होतंय. पुढे जाऊन तुम्हाला सगळं कट थोडं थोडं दाखवते. कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे, चलो जाऊ क्या. चलो चालू रख. बाय. मी पहिलाच ब्लॉग करते माझा, मला ब्लॉग वगैरे जास्त जमत नाही, तर काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा. कसा वाटतोय ब्लॉग मला नक्की कळवा. झोपू दे की राव मला एकतर हे बघा पब्लिक, मी सगळ्यांना सांगितलं होतं की मला 12 तास तरी उठवू नका, कारण की आज आमचं कम्प्लिटली नाईट शूट चालणार आहे. 6 ते 7 तास म्हणजे रात्रीच चालणार आहे. मग झोप हवी का नको हा माणूस मला 7 वाजल्यापासून उठवतोय. आमचा एडिटर ओमी सगळ्यात लहान आहे, 17 वर्षाचा, पण एडिटर आहे. वा, पण अक्कल अशी चापटी पाहिजे नाही ना, तर 7 वाजल्यापासून दरवाजा वाजवतोय. भेटी लोक मला झोपूनच देत नाही. दुपारचे 11 ते 12 वाजले तरी हा म्हणतो मॅडम उठा आपल्याला शूटला जायचं आहे. सकाळचं कोण शूटला जाणार आहे, संध्याकाळी शूट आहे. मग असं थोडं असं जागतीन यायला सांगा रे बाबा, मला झोपायचं आहे आणि आता बस झालं. तर महत्त्वाची गोष्ट सांगायची की आज आमचं नाईट शूट कसं आहे माहिती आहे का, गाव माझं नवसाचं वेब सिरीज आहे, त्याचा 10वा एपिसोड येतो आणि त्यात दाखवले की त्याला मी प्रपोज करायला जाते. तर त्याचं स्वप्न दाखवले ते आणि ते स्वप्न कधीच पूर्ण नाही दाखवणार. तुला बोलायला नंतर तर ते स्वप्न दाखवले, मग ते स्वप्न पूर्ण करायला मी जाणार आहे. तर सांगायला की बाबा ते 4 तास शूट काय सोपं आहे का, भेंडे उभारून ताटकाळून जीव मरून जातो रे. तर ह्या उठायला मॅडम उठा, ते खायलाकडे तू बघू म्हणून महत्त्वाचं सांगते. आणि महत्त्वाची गोष्ट डे 1 मध्ये सगळं आमचं शूट कम्प्लीट होणार आहे. आज डे 1 मध्ये जे शूट होतं आहे ते तुम्हाला छोट्या छोट्या कटमध्ये मी सांगते कसं होतंय काय होतंय. डे 2 मध्ये सुद्धा सई त्याची भेट आणि पल्लवी आणि कुणाची भेट दाखवणार आहेत. तर दिवसभराची मज्जा, फोटोशूट सगळ्या पद्धतीचं तुम्हाला मी थोडं कटमध्ये दाखवते. अख्खा ब्लॉग बघायला विसरू नका. काय चूक वाटते, काय बरोबर वाटते, सगळं कमेंटमध्ये मला सांगा, जेणेकरून मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन की ते सुधारवण्याचा. नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज आमचं होणार आहे नाईट शूट. रित्या आणि सई मध्ये होणार आहे एकामेकांना प्रपोज. ते करतील का ऍक्सेप्ट, तर सई आज करायला जाणार आहे त्याला प्रपोज आणि रित्या रुसून बसलाय त्याला म्हणवणार आहे. आणि तिथून पुढे काय होणार आहे ते आम्हाला नाही माहिती. सो आज आम्ही सगळे लोक बसलोय रित्याची वाट बघत. पण रित्या कपडे बदलायला गेल्या, अजूनही आलेला नाही. अर्धा ते पाऊण तास झालं. हे लाईट सेटअप सगळा केलेला आहे आणि आमच्या ऑफिसच्या पाठीमागेच आम्ही लाईट सेटअप केलाय. ही पोरं बिचाऱ्यांना लांब जायचंय, हे थांबलेत आमच्या सीन साठी. कोण पोर? ही दोघं. पण आता बघू कधी येतोय रित्या. रित्या आला की तुम्हाला आम्ही सांगतो. त्याला 2 शिव्या घाला सगळ्यांनी की बाबा एवढा वेळ का लावलाय. सगळेजण आम्ही वाट बघत बसलोय. तर तुमचं काय मत आहे रे चौघांचं? माझं असं मत आहे की माणसाने संयम ठेवला पाहिजे. संयम ठेवला की गोष्टी चांगल्या होतात. तुला ऐतिहासिक बोलायला लावलं नव्हतं. सॉरी मॅडम. तर रित्या कुठं आहेस बाबा? अरे माणसं उठते लावायचं आधीच रात्रीचे किती वाजले. हा आमचा एडिटर क्या बोलती. काय नाही. तर आज आमच्या सरांनी रित्यावरती आणि माझ्यावरती खूपच मोठी जबाबदारी दिली आहे. तर त्या जबाबदारीचं पूर्णपणे पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. हे काय बरोबर जबाबदारी आम्ही. एक मिनिट आला. आता ह्यांची जबाबदारी ऐकून घ्या. यांना लाईट सेटअप लावायला लावलाय. हे 1 तास झालं लाईट सेटअप लावतात. सर असले की 15 मिनिटात जाग्यावर लाईट लागतात. आज कुठले अभिषेक सर नाहीयेत, हेमंत सर नाहीयेत, मेन प्रोडक्शन हेड नाहीयेत. काय बोलायचं कोणाला. आणि आता आमचा आलाय रित्या. तर तुम्ही सगळेजण जरा 2-3 कमेंट मध्ये शिव्या द्या, कारण की सगळ्यात लेट हा आलाय. रित्या इकडे दिसतील. इकडे लाईट लावले, आपणच लावले तरी पण. काय म्हणतोस रित्या, किती वेळ लावलास रे? 10 मिनिटं फक्त लावली. कसं दाबाला मारते लागा ही लागा. तर सकाळी याला 10 वेळा फोन केला तेव्हा ना 11वा फोन. चला ह्याच ठिकाणी आम्ही इथं संपवतो. हा जो चालू झालेला आम्ही सीन तुम्हाला थोडा कट मध्ये दाखवतो. कसा वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके. आणि तू आता माझं कॅरेक्टर कर आणि ओम हिरोचा कॅरेक्टर करतोय. हा जा तो रुसलाय त्याला म्हणव आणि आय लव्ह यू म्हण. प्रपोज करायचा ना. पण
बोल जल्दी कल सुबह पनवेल जाना है और मैं तुला लाइक कर मी तुला फॉलो पण नाही करत तू लाईक कसं करते अरे इकडे तू फॉलो पण नाही करत मी तुला ब्लॉक करतो डायरेक्ट अरे मी तुला लाईक करताना पण अरे पण तू लाईक कसं काय करते मी तुला फॉलो पण नाही मला करत तर आवडतोस काय म्हणून नहीं आगे आगे का सीन हाँ कंटिन्यू काय म्हणून तू आवडतोस मला तू जर कुठे गोरी आहे अरे मी गोरी आहे म्हणतो तब्बत नको सेम बट डिफरेंट ऐसा होई का ना A few moments later. सॉरी तर तू पुन्हा असा रुसून थांबतोस ये रे बाबा तू झाला असा तर चल प्रेम करतोस ना त्याच्या 1000 पटीने मी तुझ्यावर जास्त प्रेम करते आय लव्ह यू रित्या होय आय लव्ह यू खूप प्रेम करतो जीव अडकलाय का तुझ्यात आय लव्ह यू टू खुश आहेस ना खुश ऐक की राग मानून नाही घेणार का आम्ही गेलो होतो कंटाळून कारण की रात्रीचे 11 वाजले होते तरीही रित्या एकही टेक चांगला देत नव्हता त्यामुळे माझं डोकं फिरलं होतं पण काहीही करून आम्हाला टेक संपवायचा होता कारण की दोन्ही जे आमचे मेन सर आहेत ते मुंबईला गेले होते पण काही पण करून आम्हाला संपवायचं होतं आणि याला टाईम बघायला लागला तर हातात घड्याळ नव्हतं हा टाईम बघतोय तर चलो जाण दो आगे बढो Day 2. डबल तर आमचं सकाळ सकाळी शूट लागले पहाटेचे नाही सकाळचे 8 वाजले आम्ही आत्ता इथे आलेलो आहोत तर चला दाखवते तुम्हाला काय काय सर हे आमचे नवीन DOP अथर्व चौथे एकच मिनिट मला थोडं बोलायचं बोला की चला तुम्ही म्हणला आता वाजले 8 खरं सांगतो पब्लिक किती वाजले तुला बोलायची गरज नव्हती मग किती वाजता आलीस सेटवरती नाही आपल्या प्रोडक्शन ऑफिसला 12ला आलीस वाजले किती अजूनही यांचा सीन लागेल नाही तुम्हाला उठवलं कितीला मॅडम मला 9 वाजता उठवलंय मी 10:30-11 पर्यंत आवरलं आता 2 वाजले 6 तास झाले मी अशा आवरून बसते A few moments later. माझ्या चॅनलचं नाव काय लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा ब्लॉग वाटतोय ते सांगा मला आणि महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा फक्त प्रणालीचे ब्लॉग कोणाचे बघू आमचं पहिल्या दिवसातील फोटोशूट झालं कारण की आम्हाला लक्षात राहत नाही परत फोटोशूट करायचा दिवस निघून जातो पण फोटोशूट काय होत नाही परत आमचा लागला सीन रित्याचा आणि सईचा कारण की रित्या बोलला होता मागच्या सीनमध्ये की मी सई तुझी वाट बघतोय देवळात हा की नाही मला सांग त्यानं जे प्रपोज केलेलं असतं त्याचं उत्तर सांगायला सई आलेलं असते पण सई पुन्हा त्याला कन्फ्यूज करून जाते की नाही बाबा मी अजून उत्तर तुला द्यायला खूप वेळ आणि तुझी नुसती परीक्षा चालू आहे त्यात पास व्हायचं नापास व्हायचं ते तू ठरव मग रित्या पुन्हा कन्फ्यूज होतो असा खूप छान सीन पद्धतीने झाला मला खूप आवडला होता कारण की दिवसाचं वातावरण भारी असतं आणि त्यात सीन करायचं म्हटलं की सावली कुठंतरी शोधली पाहिजे कारण की उन्हात करणं म्हणजे थोडं अवघड होतं सो असं मी मंद बदका सीन काय उरकत नव्हता कारण बरेच अँगल असतात ते सगळे पूर्ण करणं म्हणजे थोडं अवघड काम असतं 2 ते 3 तास त्यातच जातं आपलं सीन आपल्याला दिसतो जरी 1 मिनिटाचा असू दे 2 मिनिटाचा सीन दिसतो पण त्याच्या पाठीमागची मेहनत असते ना ती 3 तासाची 4 तासाची एडिटिंगला 4-5 तास हे वेगळेच असतात प्रत्येक सीनचे त्यामुळं दिसताना आपल्याला छोटंसं दिसतं की बाबा हा 1 मिनिटाचा सीन आहे यात काय पण त्याच्या पाठीमागची मेहनत खूप जणांची असते आता ही पोरं सकाळपासून थांबलेत त्यांचा अजूनही सीन लागलेला नाही पहिला सीन आमचाच लागला आहे आणि त्यालाही 4 तास गेले कारण की बरीच ट्रीटमेंट द्यावी लागते सो आम्ही हे गाव माझं नवसाचं वेबसिरीज करतोय आत्ता 1 ते 10 एपिसोड याचे अपलोड झालेले आहेत खूप छान वेबसिरीज आहे एक गावातले असतात ना रिअल स्टोरी काय काय घडलेलं आहे ते सगळं यामध्ये आहे त्यामुळे माझं एक छान कॅरेक्टर याच्यात आहे आणि ते मी माझं असं मनापासून करते कारण की मला पहिल्यांदाच अशी रागवणारी अशी चिडणारी मुलगीचं कॅरेक्टर भेटलं सो ते मी छानच करणार चल जाओ क्या A few moments later. माझं शूट संपलेलं आहे सो मी आता चिल मारते गाडीत
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कसा ब्लॉग वाटतोय ते सांगा मला. आणि महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा फक्त प्रणालीचे ब्लॉग, बाकी कोणाचे बघू नका. पहिलं पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे आम्हाला कुठेतरी जाऊन चहा प्यायचा होता. पण चहा 3 जागे आम्ही सलगर शोधला, अमृततुल्य शोधलं, पण आम्हाला कुठेही चहा सापडला नाही. कारण की काय माहिती आज बंद होतं सगळीकडचं. तर आम्ही निघालो डायरेक्ट स्टुडिओला पोहोचायला. सो माझे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला, असेच जर शूटचे दिवस बघायचे असतील तर मी तुम्हाला नक्की दाखवेन प्रत्येक ब्लॉगमध्ये. बाय, काळजी घ्या सगळेजण.